जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। बघा किती छान फुगलेले आहे आणि किती छान दिसत आहे। साबुदाणा पूर्ण फुलून आलेला आहे। हे बघा दोन्ही साइडने मी तुम्हाला दाखवत आहे आणि किती मोठा पापड झालेला आहे। मस्त आवाज येत आहे त्याचा। तुम्हाला तोडून दाखवत आहे मी। एकदम छान झालेले आहे आणि एकदम टेस्टी पण आहेत। नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील माझी खात्री आहे। नमस्कार मंडळी, मी तुम्हाला उन्हाळ्या विशेषमध्ये साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड घेऊन आलेले आहे आणि ते कसे चारपट फुलतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी साबुदाण्याचा पापड तळून दाखवत आहे। तर नक्की बघा। एकदम मस्त असे फुगलेले आहेत, बघू शकतात तुम्ही। मागणं आणि पुढणं दोन्ही साइडने मी तुम्हाला पापड दाखवत आहे। खूप छानच दिसत आहे। माझ्या मुलाने मला एक कमेंट्स दिली आहे, पापड खूप छान झालेला आहे म्हणून। पापड फुलत आहे आणि मुलाने एक कॉम्प्लिमेंट्स दिलेला आहे, त्याला खूप आवडलेले आहे पापड आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत। एकदम परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला पापडाची रेसिपी सांगितली आहे। कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट्स करा नक्की। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी खास अशी साबुदाणा आणि बटाटा पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही माझ्या कुरडईच्या आणि बटाट्या पापडच्या रेसिपीला खूप सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। आणि ही रेसिपी खूप सोपीही आहे करायला आणि मी तुम्हाला खूप फटकन होईल अशा पद्धतीने सांगत आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी कराल तर तुमचे पापड 4 पट फुलतील, ही माझी गॅरंटी आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे। पाणी घालत आहे। साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी काढून टाकायचं आहे। मी साबुदाणा 2 टाइम धुवून घेतलेला आहे आणि आता यात पाणी घालून ठेवायचं आहे। पाणी थोडं जास्तही झालं तरी चालेल, काही हरकत नाही आहे तसं तर, कारण आपल्याला पापडासाठीच लागत आहे। बघा एवढं 1 इंच वरती मी पाणी ठेवलेलं आहे, 1 इंच वरती। आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे, रात्रभर असंच ठेवायचं आहे हे। चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला। रात्री मी साबुदाणे भिजत टाकले होते, ते तुम्हाला दाखवले होते। हे बघा अशा प्रकारे भिजले आहेत, ते खूप छान भिजलेले आहेत। आणि हे अर्धा किलो साबुदाणे आहेत आणि त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता बटाटा मला नवीनच भेटलेला आहे, तुम्ही जुना बटाटा घेऊ शकता। जुन्या बटाट्याने जास्त लाल होत नाहीत पापड, त्यामुळे शक्यतो तुम्ही जुनाच बटाटा घ्या। ते असे खडबडीत आणि त्याला खूप माती लागलेले असे बटाटे असतात, जाड साल असते त्याची, तो जुना बटाटा, तो बटाटा घ्या शक्यतो। आता मी अर्धा किलो साबुदाणे आहे त्याच्या डबल म्हणजे 1 किलो मी बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात, पण जास्त बटाट्याने खूप बटाटाही लागतो आणि थोडे लाल होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून मी अर्धा किलोला 1 किलो बटाटा घेतलेला आहे। आता हे बटाटे आपल्याला साळून घ्यायचे आहेत। हे पाणी घेतलेलं आहे, साळले का लगेच बटाटे पाण्यात टाकायचे। आणि तुम्ही हे बटाटे रात्री पण साळून ठेवू शकतात। रात्री साळून ठेवले तरीही चालेल, सकाळी तेवढंच काम एक कमी होतं आहे। जेव्हा तुम्ही साबुदाणा भिजवाल तेव्हा तुम्ही बटाटे पण साळून किसून ठेवले तर चालेल। चला, हा बटाटा आता माझा सालून झालेला आहे। असेच मी सगळे बटाटे सालून घेते आणि मग नंतरच तुम्हाला भेटते। आपले बटाटे आता सालून झालेले आहेत, ते धुवून घ्यायचे आहेत। ही किसणी घेतलेली आहे, जी मोठी साईज आहे ना त्याने मी हे साळून घेणार आहे, जाडवाली। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बारीक याच्याने पण करू शकतात, पण मी जाड याच्याने करणार आहे। यात मी पाणी पण घेतलेलं आहे, बटाटा काळा नाही पडू म्हणून। ही किसणी मी त्यातच ठेवणार आहे पाण्यात आणि यातच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे।
बघा अशा प्रकारे मोठा मोठा किसला जात आहे तो, जाड जाड. थोडा आपल्याला पापडात तो दिसायला पण हवा म्हणून मोठा किसत आहे. बघा अशा प्रकारे बटाटा किसला गेलेला आहे, एकदम छान किसला गेलेला आहे. मी सगळे बटाटे असेच किसून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते. बघा आता सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत. हे आपल्याला चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यातला जो स्टार्च आहे ना, स्टार्च आहे तो निघून गेला पाहिजे. जी पांढरी पावडर जमा होते ती निघून जाण्यासाठी आपण 2-4 पाण्याने चांगलं धुवून घेणार आहोत. आणि हो, माझ्या बटाट्याच्या पापडांना आणि कुरडईला तुम्ही एवढा सारा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप कमेंट्स आल्या होत्या की जे मी म्युझिक लावते, गाणं लावते ते तुम्हाला नको आहे, फक्त माझा आवाज तुम्हाला ऐकायला यावा यासाठी ते गाणं मी लावणार नाही आहे ह्यावेळेस. आणि तुम्ही ह्या सूचना दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही कमेंट्स करतात तेव्हा आम्हाला कळते की काय आपलं चुकतं आहे किंवा काय नाही चुकत. तुम्ही सांगितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. चला तर 3-4 पाण्याने हे बटाटे आपण धुवून घेऊयात. आता हा बटाट्याचा किस मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि ही प्रोसेस तुम्ही रात्रीही करून ठेवू शकतात. असाच 3-4 पाण्याने धुवून घ्यायचा किसून तो. आणि यात थोडीशी तुरटी फिरवायची म्हणजे बटाटा काळा पडत नाही. म्हणजे सकाळी ऐन वेळे आपल्याला फक्त बाकीची जी प्रोसेस आहे तीच करावी लागेल. मी अशी एक चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे दुसरी असेल तरी चालेल, छोटी असेल तरी चालेल. आणि हे ट्रिक्स आणि टिप्स आहे, ही खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारे जर आपण हे केलं, अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरली तर आपले साबुदाणे 4 पट म्हणजे आपले जे पापड आहे ते 4 पट फुलतात. तर ही खूप महत्त्वाची आहे. आणि मी फार तुम्हाला सोप्या पद्धतीने पण सांगत आहे. तुम्हाला बटाटा वेगळा शिजवायचा नाही आहे आणि साबुदाणा पण वेगळा शिजवायचा नाही आहे. आपण हे एकत्रच करणार आहोत. जसे मी सांगते तसं तुम्ही करा. म्हणजे आपली जी डबल मेहनत आहे ती आपण एकदाच करू. आता हा आपला बटाटा जो आपण ठेवलेला आहे किसून तो आपल्याला असा खाली घालायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे तो. गॅसवर मी पाणी तापवायला ठेवलं आहे. कुठल्याही भांड्यात तुम्ही पाणी उकळवायला ठेवू शकतात. जे तुमच्या चाळणीची साईज व्यवस्थित त्यात बसेल अशा प्रकारे तुम्ही तो भांडं ठेवू शकतात. मी स्टीलचं घेतलेलं आहे कारण आतमध्ये मग ते काळं होत नाही. आणि जर तुम्ही जर्मलचा टोप घेणार असेल तर त्यात थोडं लिंबू कापून घाला म्हणजे तो काळा होणार नाही. आता जे आपण साबुदाणे भिजत ठेवलेले होते ते पण आपल्याला यावर घालायचे आहे. आता मीठ वगैरे आपण सगळं नंतर घालणार आहोत. अगदी छान फुगलेला आहे. आपण ज्या प्रकारे खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो ना तसाच भिजवून घ्यायचा आहे. थोडं पाणी जास्त झाले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला हा बटाट्याचे पापडच करायचे आहेत. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही प्रमाण करू शकतात, कमी जास्त. तुम्हाला बटाटे जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त बटाटे घालू शकतात. साबुदाणे जास्त आवडत असतील तुम्ही साबुदाणे जास्त घालू शकतात. पण मी अर्धा किलोला 1 किलो बटाटा घेतलेला आहे. जर तुम्हाला हाच प्रमाण घ्यायचा असेल आणि जास्त करायचं असेल तर तुम्ही 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटा असा तुम्ही डबल वापरू शकतात. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्यावर आपल्याला ती चाळण आपण जी बटाटा आणि साबुदाणा टाकून ठेवलेली होती ती ठेवायची आहे. आता साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही शिजवायचं, फक्त त्याचा कलर बदलेल तोपर्यंत ढाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर परफेक्ट असं पुरेल असं ढाकण तुम्ही ठेवा. हे बघा साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि मला 15 मिनिटं लागलेले आहे. तुम्ही मध्ये मध्ये तो खोलून बघू शकता. तुमचा जेव्हा होईल ट्रान्सपरंट तेव्हा तुम्ही गॅस बंद करा. आता यावर आपल्याला थंड पाणी घालायचं आहे कारण तो स्टिकी झालेला आहे. जो चिपकत आहे तो त्यावर थंड पाणी घातलं का तो चांगला मोकळा होतो. आणि जो गरम आहे त्याची प्रोसेस पण थांबते शिजण्याची, म्हणून आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे. खूप गरम आहे, सावकाश पाणी घाला. एकदम काचेसारखा चमकत आहे तो. आणि आता थंड पाणी घालायचं प्रमाण काही मोजून मापून नाही. तुमचा असा मोकळा झाला की पाणी घालणं बंद करा.
हे बघा छान मोकळा झाला आहे तो आणि शिजलेला पण छान आहे. आता हे आपल्याला यात काढून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे, चम्मचने मिक्स करून घ्या. आता यात तुम्हाला चवीनुसार जिरे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकतात, कोथिंबीर घालायची असेल तर घालू शकतात, चिली फ्लेक्स घालू शकतात आणि नुसतीच हिरवी मिरची वाटून टाकली तरी चालेल. मी काहीच घालत नाही आहे, माझ्या मुलांना तिखट आवडत नाही, त्यामुळे मी फक्त मीठ घालणार आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही यात घालू शकतात. असं काही नाही की हेच घातलं पाहिजे आणि तेच घातलं पाहिजे, असं काहीही नाही. तुम्हाला आवडेल तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात. आता यात मी मीठ घालत आहे. मीठ थोडं कमीच घाला, नंतर खारट होतात नाही तर पापड. मीठ घालून एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त गरम आहे, अजून हाताला चटका लागत आहे, त्यामुळे मी चम्मचनेच मिक्स करून दाखवत आहे. हे चांगलं मिक्स करून घ्या, कारण आपण आधी मीठ घातलेलं नाही, नंतर मीठ घालत आहोत. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आपण याचे पापड बनवून घेऊ. आता हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे मी, पेपर, आणि हे पापड तुम्ही घरात पण वाळवू शकतात. असं नाही की ऊनच हवं आहे. आणि तुम्हाला ज्या पद्धतीचा आकार द्यायचा आहे त्या पद्धतीचा तुम्ही आकार देऊ शकतात. मोठा ठेवायचा आहे तर मोठा ठेवा, छोटा ठेवायचा आहे तर छोटा ठेवा. आधी हात ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि एक गोळा घ्यायचा आपला आणि तो थापून घ्यायचा आहे असा. आता किती जाड ठेवायचं आहे ते तुमच्या मनावर आहे. असा थापला पापड. आता हा मी थापलेला आहे. पाण्याचा हात घ्यायचा आणि साईडने असं गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे तो छानही दिसतो आणि त्याला मस्त गोल आकार येतो. पाण्याचा हात पाणी जवळ घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सगळे पापड टाकून घ्यायचे आहे. एक तुम्ही अंदाजा ठेवा. पाण्याचा हात लावला का हातामध्ये समजा एवढा घ्यायचा आहे आणि मग तो असा ठेवायचा आहे, थापून घ्यायचा आहे. पुन्हा पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आकार बिघडला तरी हरकत नाही. पाण्याचा हात लावला की आकार पुन्हा व्यवस्थित होतो. किती जाड ठेवायचा आहे हे तुमच्यावर आहे. अशा प्रकारे मी थापून घेतलेले आहेत. मोठे मोठे बनवलेले आहेत. मी जवळून दाखवत आहे तुम्हाला. बघा पापड मी किती पातळ थापलेला आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही सगळे पापड थापून घ्या, एकदम परफेक्ट बनतील. बघा किती छान फुगलेले आहे आणि किती छान दिसत आहे. साबुदाणा पूर्ण फुलून आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.